हिंदुस्थानी भाऊ अंधभक्त निघाला। और मोदी जी हम देश के साथ है, टेंशन नहीं लेना। हा भाजपचा दलाल निघाला, हा भाजपचा चाटे आहे वगैरे अशा बऱ्याच कमेंट आता सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊच्या त्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळतात। नरेंद्र मोदी आम्ही तुमच्या सोबत आहोत। मला जरा कळलं नाही, जर का ह्यांना सांगायचं होतं हिंदुस्थानी भाऊंना तर नरेंद्र मोदींचं नाव कशाला घ्यायचं, आणि त्याच्याचमुळे मग खाली तुम्हाला चाट्या आणि भाजपचा दलाल वगैरे दल्ला बिल्ला हे असंच कमेंट येतात। कॉक्रोच जनता पार्टीचं काल ते काय ते सोशल मीडियावर आपण बघितलं, ते सगळं आंदोलनं वगैरे आपल्याला दिसली। आता हे सगळं गोदी मीडियाने कव्हर नाही केलं, पण सोशल मीडियातून आपल्या सगळ्यांना समोर येताना दिसल्या गोष्टी। त्याच्यावर हिंदुस्थानी भाऊंनी प्रतिक्रिया दिली। मध्यंतरी पण आपण पाहिलं ते आपली कोल्हापूरची हत्तीनी जी होती तिच्या पण वेळेला काय त्या अंबानींना पाठिंबा दिला तर त्यांनी आपण पाहिलं, आणि मग काय त्या प्रकारे ते ट्रोल झाले। कोल्हापूर तर भडकले होते कोल्हापूरकर, नको त्या शिव्या हिंदुस्थानी भाऊंना ऐकायला मिळाल्या होत्या। भरपूर ट्रोल झाले होते, जो ट्रोल आत्ता हिंदुस्थानी भाऊंना परत एकदा झेलावा लागतोय। का झेलावा लागतोय? कारण झेनझी पिढी जी आहे ती आता आक्रमक झाली। आपण पाहतोय कॉक्रोच जनता पार्टी याला आकर्षित झालेली आहे झेनझी पिढी। आता ह्यांची विचारधारा जी आहे ना कॉक्रोच जनता पार्टीची, ती आपण मी बोलू शकतो सेक्युलर आहे, किंवा मग आपण बोलू शकतो डाव्या विचारसरणीची लोक आहेत, ती सगळ्या इतर गोष्टी आहेत, मला मान्य आहे। आणि त्याच्यामुळे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या देशामध्ये ना दोनच विचारसरणीचे लोक आहेत, ते म्हणजे उजव्या आणि डाव्या। तुम्हाला माहिती आहे आता उजव्या विचारसरणीच्या मध्ये कोण कोण येतं आणि डाव्या विचारसरणीमध्ये कोण कोण येतं, आणि त्याच्याचवर ह्या सगळा मला असं वाटतं वोटिंग्स डिपेंड आहे आताच्या राजकारणामध्ये। आणि त्याच्यामुळे उजव्या विचारसरणी म्हणजे भाजप आणि डाव्या विचारसरणी म्हणजे बाकी सगळे जे आहेत आपण पाहतोय विरोधी पक्षातले, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उद्धव साहेबांची शिवसेना, आणि मग त्यात मनसे पण आता त्यांना पाहतायत की बाबा रे हे पण डाव्या विचारसरणीचे काही पण सेक्युलर आहेत का, सेक्युलर आपण बोलू शकतो। आणि जर का आता नीट पाहिलं तर मनसेने कुठं कधी त्यांची विचारधारा मांडलेली नाही, पण आपण जर का नीट पाहिलं तर मनसे आणि शिवसेना यांनी कधी आपली विचारधारा, काँग्रेसने पण कधी विचारधारा मांडलेली नाहीये। भाजप ही प्रत्येक वेळेला आम्ही हिंदुत्ववादी बोलत असते, पण त्यांना मतदान हे मुसलमान लोकांचं पण हवं असतं, त्यांच्या झेंड्यामध्ये पण हिरवा रंग असतो। आम्ही फक्त हिंदुत्ववादी आहोत आणि कुठल्या मुसलमानांचे मतदान मग त्यांना होतात, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही। जर का आपण स्वतःला उजव्या विचारसरणीची बोलत असू लोक, जर काय माझ्या भाजपच्या लोकांना पण बाकी सगळे जे आहेत ना पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा इन्फ्लुएन्सर, काय तो आता तो मराठी माणूस प्रदीप, तो तर बाबा रे काय त्याचा हिंदुत्व म्हणजे अवघड झालं सगळं, ह्यांना काय द्वेष आहे ना मला सगळं कळतच नाही बाकीच्या। आता या भारतामधले राहणारे मुसलमान जे आहेत त्यांना, जे चांगले मुसलमान आहेत त्यांना काय नाकारू का आपण? त्यांना भाजप स्वतः नाकारते का? मतदानाच्या वेळेला भाजपला ते सगळे लोक मुसलमान लोक चालतात। मग मला असं वाटतं की मुसलमान लोक त्यांची तुम्हाला मतदान चालत असते, मग तुम्हाला ती लोक का नको आहेत? जा वाईट जी ते वाईटच आहेत, जे बांगलादेशी, पाकिस्तानी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान आहेत त्यांच्या विरोधात भारताच्या विरोधात जो मुसलमान आहे, जो भारत माता की जय बोलणारा नाही, जो मुसलमान आहे त्याला आपला विरोध आहे, तो सगळ्यांचाच विरोध आहे। पण ते पर्टिक्युलरली असं दाखवतात त्यांचा फक्त विरोध आमचाच आहे आणि ह्यांचा त्यांना विरोध नाही, प्रत्येकाचाच विरोध आहे त्यांना। आता मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतोय, कारण याचीच पार्श्वभूमी मला तुम्हाला पुढे सांगायची आहे। कॉक्रोच जनता पार्टी, आता पाहिलं आपण आंदोलन जे काल झालं, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा जो घेऊन समोर आपण पाहिलं की त्यांनी मग आझादी आझादी काय हम लेके रहेंगे आझादी याच्या घोषणा दिल्या, आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मग हिंदुस्थानी भाऊ बोलला, आणि मग त्यानंतर बरेच इन्फ्लुएन्सर बोलले। तो मराठी माणूस प्रदीप, मी प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल आधीपासून बोलत आलो बघा, त्याची विचारधारा आहे, आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाची विचारधारा वेगळी असू शकते। आपण जी काही टीका आपण करत असतो ती टीका आपल्याला करावी लागते, एका व्यक्तीवर मला असं वाटतं आपण टीका करता कामा नये। आणि तेच गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोय, आत्ताही सांगतोय। काही जे सामान्य लोक आहेत त्यांना पण माहिती असेल बाबा रे हा भारत देश हा वेगळा आपण का बोलतो, कारण ह्या हिंदुस्थानामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक राहतात, आणि त्याच्यामुळे जो भारत देशाला मानणार आहे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याला आपण ॲक्सेप्ट केलंच पाहिजे। पण ही विचारधारा मला असं वाटतं बाकीच्या उजव्या विचारसरणीचे लोक जे आहेत काही त्यांची नाही आहे, ते स्वतःला का उजव्या विचारसरणीची समज असायला मला ते कळतच नाही। म्हणजे तुमचा भारत देशावर प्रेम आहे पण बोलायचं, आणि भारत देशाची ओळख ज्याच्यामुळे आहे ही वेगवेगळे जात धर्म, खाद्यपदार्थ, संस्कृती, सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला नको आहेत, हे लोक तुम्हाला नको आहेत। हे प्रत्येक वेळेला उदाहरण येतं हिंदू खतरेमध्ये आणि हिंदूंना यांच्यापासून धोका आहे। मग या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला किती धोका आहे याचा विचार का नाही तुम्ही करत? प्रत्येक राज्याचा विचार पण केला पाहिजे ना, जसं तुम्ही देशाचा विचार करताय। देश जर का टिकवायचा असेल तर आपले राज्य टिकवले पाहिजे, आपलं राज्य जर का मोठं झालं तर देश मोठा होईल। साधा सोपं गणित आहे, पण कसं नाही सगळ्या मराठी माणसं आपण हिंदू म्हणून अडकून ठेवलेलं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डाव्या विचारसरणीचे लोक जे आहेत ना ते कसे आहेत, ते सेक्युलर त्यांना बोललं जातं, म्हणजे काँग्रेस, ते म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब
ठाकरेंची, आता मनसे यांना पण इन्व्हॉल्व केलं जाते. आता काय बरं, हे काँग्रेस जनता पार्टी ह्यांना पण डाव्या विचारसरणीचे लोक म्हणून बोलले जातात. का तर बाबा रे, ह्या सगळ्या लोकांना घेऊन चालणारे लोक आहेत. पण हे लोक भारत देशाला मारणारे लोक जे आहेत ना, त्या लोकांना, सगळ्या लोकांना घेऊन चालणारे लोक आहेत. मूळ मुद्द्यावर येतो. हे काँग्रेस जनता पार्टीचं काल आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आपलं काय ते हिंदुस्थानी भाऊ त्यांनी मग सांगितलं आपल्या तरुणांना की बाबा रे, नेपाळसारखं करण्याची साजिश चालू आहे आणि तुम्ही मुलांनी याला बळी पडू नका, तरुण जेनझी लोकांनी बळी पडू नका, उद्या काही झालं तर तुमच्यावर सगळ्या गोष्टी होतील, हे लोक लांब राहतील वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. नरेंद्र मोदी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला सगळं कळलं नाही, जर का ह्यांना सांगायचं होतं हिंदुस्थानी भाऊंना तर नरेंद्र मोदींचं नाव कशाला घ्यायचं. त्याच्याचमुळे मग खाली तुम्हाला चाट्या आणि भाजपचा दलाल वगैरे, दल्ला बिल्ला हे असंच कमेंट देतात. मला असं वाटतं मराठी माणूस हा अभिजित, जो काय त्याचं नाव आहे अभिजित, काँग्रेस जनता पार्टीचा हेड जो आहे तो मराठी माणूस आहे. मला असं वाटतं मराठी म्हणून तरी त्याला एक सपोर्ट आणि पाठिंबा दिला पाहिजे. जसं आपण पहिलं अमित साहेबांची मी मुलाखत पाहिली, अमित साहेब बोलले त्या आंदोलनाला काँग्रेस जनता पार्टीच्या वैयक्तिक त्यांचा एक पाठिंबा आहे. कारण जे होतंय ते चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात कोणतरी बोलते, उभा राहते आणि त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. सरकारच्या विरोधात जर का कोणी बोलणार असेल जे चुकीचं असेल त्याला आपण, मला असं वाटतं, पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बरेच सामान्य लोक मी स्वतः पाहतोय जे कुठल्याच राजकीय पक्षाचं नाही, ते स्वतः बोलत आहे काँग्रेस जनता पार्टी करते, ते चांगलं करते, उत्तम करते. उद्या जर का काही वाईट केलं तर मी त्याच्या विरोधात पण बोलेल. काही आता सगळ्याच गोष्टी काँग्रेस जनता पार्टीच्या मला पटतात असं नाही आहे. मला पण काही गोष्टी आहेत जे बाकीचे पण करतात आणि मला असं वाटतं ते पण करतात, जे जसं की फॉलोअर्स वाढवणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील. फॉलोअर्स वाढवणं हे मी तुम्हाला सांगतो, हे जेन्युइनली फॉलोअर्स नाही आहेत, हे याच्यावर मी पण ठाम आहे. पण बाकीचे नरेंद्र मोदी यांचे तरी कुठे 100 काहीतरी मिलियन त्यांचे फॉलोअर्स आहेत, ते पण काही जेन्युइन नाही आहेत. कुठलेच फॉलोअर जेन्युइन असे सगळे बॉट घुसवलेले असतात. सोशल मीडिया इंडस्ट्रीमधले जे काम करणारे लोक असतील त्यांना तर मला असं वाटतं माहिती आहे सगळ्या गोष्टी. विषय असा आहे की तुम्ही कोणासाठी लढताय. तुम्ही जर का सत्यासाठी लढताय, मग तो कुठले काँग्रेस जनता पार्टी असू दे, भाजप असू दे, त्याला माझा पाठिंबा असेल. पण आता सत्तेमध्ये भाजप आहे आणि मला असं वाटतं या सत्तेतल्या लोकांवर वचक असली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून सामान्य माणसं जर का ते चुकीचं काही काम करत असेल त्यासाठी एकत्र येत असतील, मग ते कुठल्याही माध्यमातून असेल, मग ते काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा मनसेच्या माध्यमातून असेल, शिवसेनेच्या माध्यमातून, कोणाच्याही, आपण त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. आपण आज मला खरं तर अजित पवार यांची आठवण येते, कारण अजित पवार हे सत्तेत असून देखील चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्या विरोधात बोलवते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली. आपण पाहिलं असं मला असं वाटतं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि जे आता आपल्याला पाहायला मिळत नाही. आजकाल सगळे सोशल मीडियावर हे सगळे भाजपचे आपण बोलतो ना, गोदी मीडिया किंवा दल्ले, कालपासून आपण पाहतोय ह्या गोदी मीडियाने काही बातम्या दाखवल्या नाही. एवढं सगळं झालं तिकडे पण काही दाखवलं नाही दिल्लीतलं जंतर मंतरमधलं. ह्या सगळ्यांना आधीच सगळं सांगितलं होतं की काय दाखवायचं आहे. ह्याला अटक पण नाही केली त्या अभिजितला. का नाही केली? कारण त्यांना माहिती अटक केली तर काय मग देशामध्ये परिस्थिती होईल, ह्यांच्या भाजप विरोधात सगळी परिस्थिती होईल आणि त्याच्यामुळे शांततेने भाजपने घेतलेलं आहे. फक्त ह्यांनी काय केलं तर बातम्या दाखवल्या नाही. पण सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी आजकाल आपल्याला दिसतात, कळतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्या पुढे आता काय गोष्टी घडतील त्याला पण बरेच जे आता हे पक्ष पण आहेत ना ते पाठिंबा देत आहेत. त्यात शिवसेना पण आली किंवा मग अमित साहेब यांनी वैयक्तिक पाठिंबा दिला. त्यामध्ये मला असं वाटतं मग मनसेचा पाठिंबा पण हळूहळू येऊ शकतो पुढे आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं मित्रांनो, जे सरकार चुकीचं करतंय त्याला मला असं वाटतं आपण जर का हे काँग्रेस जनता पार्टी असेल तर त्याच्या माध्यमातून पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही मग त्यांची पार्श्वभूमी काढणार, मग हा कुठून आला, हे तिथून बोलतात, हे इथून बोलतात. अरे का बोलतायत, का लोक एवढी पागल आहेत त्यांच्या मागे, तुम्ही काय करतात वेगळं, हे मला असं वाटतं आपण त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. आज अनुजा धाकरक असतील किंवा बडेसाहेब असतील, या विलास बडेसाहेब यांच्यासारखे पत्रकार हे महाराष्ट्राला, मराठी माणसांना खरं तर अपेक्षित आहेत आणि अशी पत्रकारिता आपल्याला पाहायला मिळतच नाहीये. आज मी प्रत्येकाला मी सांगतो, मनसेच्या विरोधात पण मी बोललेलो आहे आणि मनसेच्या फेवरमध्ये पण बोललेलो आहे. आजपर्यंत माझे व्हिडिओज काढून बघा तुम्ही. मनसेचं जिथं चुकीचं होतं तिकडे मी चुकीचं पण बोलले, पण मला कधी मनसेने असं सांगितलं नाही की बाबा तिथून फोन नाही आला, हे चुकीचं आमच्याबद्दल बोलायचं नाही. प्रत्येकाला चुकीची गोष्ट मला असं वाटतं त्यांना चुकीची आहे तर चुकीचं बोलणं हे शिका. उद्या मनसे सत्तेत आली आणि जर का भाजप सारखा वागत असेल तर मी त्यांच्या पण विरोधात बोलणार. आता सध्या जी काँग्रेस जनता पार्टी सध्या जी करते, लोकांच्या मनातला जो राग आहे, जो द्वेष आहे, ती त्यांच्या माध्यमातून ते एक्सप्रेस करतायत, ते काहीतरी वेगळं करतायत सरकारच्या विरोधात. जे सरकार आपलाच बोलतात ना, आपल्याच गोष्टी सगळ्या करताय किंवा मग काय आपण पाहतोय काय काय हुकुमशाही आणि ताणेशाही चालू आहे, त्याच्या विरोधात जर का काँग्रेस जनता पार्टी उभी राहत असेल तर मला असं वाटतं त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. आणि जो पाठिंबा अमित साहेबांनी पण स्वतः सांगितलं की माझा तरी असेल आंदोलनाला पाठिंबा, आणि त्याच्यामुळे मनसेचा पण पाठिंबा आपण समजूयात आणि शिवसेनेचा पाठिंबा आपण समजूयात. शिवसेने उद्धव बाळासाहेबांनी पण, ठाकरे यांनी पण जे पाठिंबा दिलेलाच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण जे विरोधात आहेत, जे चुकीचे आहे, ज्याचा बरोबर जो उभा राहतं ज्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे, एवढंच मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं बाकी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.